दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर पहिल्यांदाच भाष्य केलंय। भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा आपण प्रयत्न करू, योग्य वेळ आल्यानंतर भुजबळ यांची भेटही घेणार, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। भेट घेऊन भुजबळ यांची नाराजी आपण निश्चित दूर करण्याचा प्रयत्न करू, असंही तटकरे यांनी म्हटलं। भुजबळ साहेब पक्षाचे खूप वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। 99 सालापासून पक्ष स्थापनेपासून तर ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहिलेली आहे। ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये, ही वस्तुस्थिती खरी आहे, त्याच्यात काही नाकारण्याचं काही कारण नाही आहे। त्यामुळे त्यांची नाराजगी जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे की शेवटी भुजबळ साहेब आहेत, ते त्यांच्या भावना त्यांच्याबद्दल व्यक्त करण्याचा त्यांना निश्चितपणाने अधिकार आहेच। आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाच्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंका येण्याचं काही कारण नाही। आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला गाठीभेटी होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू। गेले 2 दिवस माझं समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणाने चर्चा चालू आहे। मला असं वाटतं या विषयावरती 1-2 दिवसामध्ये पडदा नक्की पडेल। तुम्ही भेटायला जाणार आहेत का तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर? योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ। तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर राजीनामा देऊन दाखवा आणि नाशिकात ओबीसींचा मेळावा नसून भुजबळ समर्थकांचा मेळावा आहे, असा दावा त्यांनी केला। याच संदर्भात सुहास कांदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। शिवसेनेचे आमदार सुहास कांदेजी आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची थेट बोलणार आहोत। छगन भुजबळ पुन्हा एकदा नाव चर्चेमध्ये आहे, नाराज आहेत प्रचंड, आणि नाराज असल्यामुळे त्यांनी त्यांचा ओबीसी समाजाचा एक मोठा मेळावा जो आहे तो देखील नाशिकमध्ये भरवलेला आहे। भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने आहेत, एक मोठा निर्णय भुजबळ घेतील असं सांगितलं जाते, तुमची काय प्रतिक्रिया? मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो की ओबीसी समाजाचा मेळावा नाहीये, तो एका विशिष्ट समाजाचा मेळावा आहे। ओबीसी समाजाचा मेळावा नाहीये, विशिष्ट समाजाचा मेळावा आहे। आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, आपल्या दरम्यान एक मोठी बातमी हाती येते। गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलाय। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गुणरत्न सदावर्ते जात होते, त्यावेळेला मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने बुक्का फेकला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुणरत्न सदावर्ते करतात असा आरोप करत तुळजाभवानीचं दर्शन आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या मीटिंगसाठी सदावर्ते तुळजापुरात आले होते आणि या दरम्यान काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। बालाजी, अधिक काय माहिती आहे? मिलिंद सर, गुणरत्न सदावर्ते हे जे आहे ते तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आज तुळजापुरात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेत ही कुणकुण जी आहे ती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना लागली होती। गुणरत्न सदावर्ते जे आहे ते मराठा आरक्षण विषय असेल किंवा इतर आत्महत्याचे विषय असेल, ते जे आहे ते बेताल वक्तव्य मराठा समाजाच्या विषयी किंवा आरक्षणाच्या विषयी करत असतात आणि त्याचाच कुठेतरी राग जो आहे तो मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। गुणरत्न सदावर्ते दर्शनासाठी जात असताना मंदिराच्या अंतरावरच काही त्यांच्या ताप्यावरती जो आहे तो अंगावरती जो आहे तो बुक्का फेकण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला। एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या घोषणा गुणरत्न सदावर्तेंनी च्या विरोधात कार्यकर्त्यांनी केला। तिकडूनही काही घोषणा झालेल्या आहेत। मात्र गुणरत्न सदावर्ते जे आहे ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात पोलिसांनी त्यांना नेलेलं आहे। तसेच आता त्यानंतर इथं त्या हॉटेलला त्यांच्या थांबलेले आहेत। मात्र तणावाची जी परिस्थिती आहे एकंदरीत सगळ्या परिसरात झालेली आहे। आता मराठा कार्यकर्त्यांना समजलं आहे की ही बातमी पसरल्यानंतर कार्यकर्ते जे आहे ते गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे। या अगोदरही गुणरत्न सदावर्ते ज्यावेळेस धाराशिवमध्ये आले होते त्यावेळेस मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता। त्यानुसार आज गुणरत्न सदावर्ते ज्या दौऱ्यासाठी येतात आता मात्र ती गोंधळाची परिस्थिती आहे। सगळं वातावरण तणावाचं निर्माण झालेलं, आता घोषणाबाजी झालेली। आता गुणरत्न सदावर्ते जे आहे ते हॉटेल, आता नेमकं गुणरत्न सदावर्ते याच्यावरती काय भूमिका घेतात ते सुद्धा पाहणं गरजेचं लागणार आहे। मिलिंद सर, बालाजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।
बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. अमित शहा यांच्यावर कारवाई करा नाहीतर सत्ता सोडा असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा इशारा दिलाय. भाजपच्या मित्रपक्षांना अमित शहा यांची भूमिका मान्य आहे का असा प्रश्नही त्यांनी केलाय. गेल्या 2 दिवसांपासून संसदेत सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी जो उल्लेख केला त्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे. संविधानाला आता 75 आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे. नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये. त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी. हे आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे. आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे. महाराष्ट्राचं नाव पुसायला निघालेलं आहे. अर्थात हे जे नाव पुसायला निघाले ते भाजप किंवा भाजपवाले पुसले जातील पण आंबेडकरांचं नाव पुसू नाही शकणार नाही. सर, लोकसभेला तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला संविधान बदलायचं आहे याला बहुमत आणि आता थेट आंबेडकरांचाच अपमान केला. सुरुवात झाली कुठेतरी या सगळ्याला. सुरुवात म्हणजे त्यांचा निर्लज्जपणा हा समोर आलेला. हा भाजपचंच हे ढोंग आहे. भाजपच्या मनातलं काळं. कारण अमित शहा एवढं बोलण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही. त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने सांगितल्याशिवाय ते बोलू शकणार नाही. कारण त्यांना कल्पना आहे की ते कुठे बोलत आहेत. संसदेमध्ये बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं आणि त्यांना वरनं तसं सांगितलं गेल्याशिवाय ते बोलू शकत नाही. दरम्यान अमित शहा यांचं बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य ही भाजपची जुनी मानसिकता आहे जी पुन्हा एकदा समोर आली आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अमित शहा यांना टोला हाणलाय. अमित शहाचं हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असं जर नावं घेतलं असती तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे. त्याच्यामुळे असणारं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. संसदेतल्या भाषणात अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राज्यसभेत 2 दिवसांच्या चर्चेच्या समारोपात अमित शहा बोलत होते आणि या भाषणातल्या आंबेडकर यांच्या उल्लेखावर काँग्रेसनं जोरदार टीका केली. आंबेडकरांचं नाव घेणं ही काँग्रेस पक्षाची फॅशन बनली आहे असं अमित शहा म्हणाले.